यस गवतात तर तुम्हाला डोक्यावर नाचवली असती. यातील मात्र कोणतीही शंका नाही आहेत. सध्याच्या घडीला क्रिकेट आहेत, हार जीत होत असतात. कारण मी सातत्यानं म्हणतो ना की हार जीत ही लपंडावर आहे. सिद्ध राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. आडवीतील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचं आहे पुन्हा. आता प्रत्येकाला सिद्ध व्हायचं आहे, त्या अनुषंगाने आपली कामगिरी करतोय. यस ऑनगोइंग मॅच जिथे मात्र विद्यमान सामना सुरू आहे. थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे संदेश देखील जॉईन आहेत. चला पहिली सेमीफायनल आपण बघतोय. अर्थातच अरोई वेस्ट 11 ह्या संघाची सलामीची जोडी. स्ट्राईकला आहे सुबोध, नॉन स्ट्राईकला आहे शेखर. ओ हो, ती घाई संकटात नाही. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. आजचा पहिला हाफ सेंचुरी मॅन सुबोध बॅक टू द पॅव्हिलियन. काय चेंडू पिचिंग केलाय रोहित. अप्रतिम चेंडू टाकला रोहित. मोठा हिट करण्याचा प्रयत्न, पण फलंदाज झालाय बीट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आर्यन. गोल्डन डकचा शिकार सुबोध बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा गोलंदाजी मार्कवर रोहित. आर्यन. ओहो, बॅक टू दोन चेंडूवर 2 विकेट. क्या बात है. आर्यन पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार. ओहो, सरपंच तो चल दिए. अब कौन लेगा गांव की जिम्मेदारी. खराब शॉट सिलेक्शन. इथे मोठा फटका मारायचा होता. स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. इथे मोठा फटका, कारण 38 सर्कल तुम्हाला कव्हर करायचं होतं बस. पण कुठेतरी बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या मॅचचा हिरो आर्यन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अमित पवार. ओहो, क्या बात आहे. अमित साठी होते हुटिंग. नक्कीच कॅमेरामध्ये व्हायला पाहिजे शूटिंग. अमितचे फॅन आहेत, अमितचे मित्र आहेत, आणि स्वतः संघ मालक चालक बनून चाललेत अमित पवार. अमोल शिगवन यांच्याकडून अमितसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सजवलाय, आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. शेखर संघाचा कणखर बॅकबोन समजला जातोय. बघूया धारावली संघाची ही जोडी. नक्कीच धारावली संघाचा एक रेकॉर्ड आहे, ज्याने एका वर्षामध्ये तब्बल 31 चषक जिंकण्याचा पराक्रम केलाय. आणि तो पराक्रम तोडला, तो म्हणजे तो विक्रम मोडला तो नानवली या संघाने. एका वर्षामध्ये तब्बल 36 चषक जिंकण्याचा. बघूया अमितवर जबाबदारी असेल. अप्रतिम गोलंदाजी रोहित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम निर्धावाची सांगता. काय गोलंदाजी करतोय. भेदक अचूक सटीक लाईन लेन अचूक टप्पा बघायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न.
नक्कीच पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता अप्रतिम गोलंदाजी ती म्हणजेच रोहित याच्या माध्यमातून बघा पहिला षटक टाकलाय आणि ह्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय आणि धावा खर्च केलाय त्या फक्त आणि फक्त 2. मला वाटतं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक गोलंदाज ठरला होता ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या मगाशी. त्या गोलंदाजाचं नाव मी विसरलोय पण त्याचा सुद्धा रेकॉर्ड तो मोडलेला आहे तो म्हणजेच रोहित. मला वाटतं मंथन की कोण होतं लक्षात नाहीये पण 3 धावा मला वाटतं गणेश असेल गणेश की मंथन असं काहीतरी होतं पण बघा अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच रोहित. रोहित मॅन फ्रॉम रामवाडी. रामवाडी पेन पनवेलची रामवाडी नाही आहे ही आमच्या इकडची आहे बागमांडला विभागाची रामवाडी. गोलंदाजी मार्कवर मुकेश. मुकेश मॅन फ्रॉम खालचा कारिवना. वरचा कारिवना खालचा कारिवना निगडी काठी निगडी कोंड निगडी गाव बघा अशी मधली आडी वरची आडी बंदर आडी असं काहीतरी नावं आहेत. आता खूप विसरलो कारण की आता खूप जायला वेळ नाही भेटत त्या साईडला कोलमांडला बागमांडला. मोठा फटका स्ट्रोक फसलाय. ओहो फॅक्ट टू द पॅव्हिलियन शेखर कणखर. नक्कीच धारवली संघाचा आणखी एक बिग हिटर बॅक टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच मुकेश यांनी आणि आणखी एक गडी माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय शेखर. बॅक टू द पॅव्हिलियन 3रा विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नयनेश. मला वाटतं मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये सध्या तरी मला वाटतं नंबर 1ला आहे असं वाटतंय. बघूया अजून कोण कुठे आहे अजून माहीत नाही बघायला लागेल की बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डर आतापर्यंत कोण रेसवर आहेत. नयनेश यांनी 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर मनीष रिकामे मॅन फ्रॉम वडगर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच कुठेतरी आतापर्यंत काय गोलंदाजी केली आहे रामवाडी या संघाने काय पकड जमवली आहे. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. एका पाठोपाठ एक खंदे फलंदाज माघारी परतलेत. आता पूर्ण जबाबदारी असेल ती म्हणजेच नयनेश आणि अमित यांच्या खांद्यावर. धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 3 आणि 3 गडी माघारी परतलेत. सेमीफायनलची आपण मॅच बघतोय. तसेच नयनेशसाठी आणखी एक सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर हर्षद महाडिक मॅन फ्रॉम निगडी गौलवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हो ऑफ कटर टाकलेला चेंडू आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बघा पूर्ण जबाबदारी असेल अमित पवार आणि नयनेश याच्या खांद्यावर कारण की दुसरं षटक इथे प्रगती पथावर आहे. बघा सेमीफायनलचे मॅच चालू आहे. बघा क्रिकेट आहे कधीही रंग बदलू शकतो. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो ना त्या प्रकारे क्रिकेटचा प्रत्येक चेंडू रंग बदलत असतो. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 2 षटक संपले. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 4. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी फन्नाट पकड बनवली ती म्हणजेच रामवाडी या संघाने. राधाकृष्ण बॉईज रामवाडी या संघाने 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत आणि 3 गडी माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ अर्थात 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. बघूया 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारतोय तो अर्थातच आरोही वैष्णवी 11 हा संघ. नक्कीच या मॅच मधून जो संघ हरेल तो 3य क्रमांकाचा मानकरी ठरेल आणि जो विजयी होईल तो विराट 11 रायगड या संघासाठी. ओहो बेग 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 सिक्सर. आदेश याच्या पहिल्याच चेंडूवर समाचार घेतलाय तो म्हणजेच अमित पवार याच्या बॅटमधून निघालाय. जबरदस्त प्रहार षटकार.
अमितच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणाकडून? नक्कीच तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 11. नक्कीच अजूनही मॅच बाकी आहे बघा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू, कमीत कमी या 10 चेंडूमध्ये कम से कम 35 ते 40 धावा बनवाव्याच लागतील. एक फायटिंग स्कोर आणि जिथपर्यंत नैनेश आणि अमित पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत तर नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. ओहो नैनेश, क्या बात आहे. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन यावं लागेल, परतावं लागेल. चौथ्या विकेट. बघा क्रिकेट काय आहे, प्रत्येक चेंडूवर एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आरोही वैष्णव 11 या संघाचा चौथा गडी माघारी परतलाय. राहुलला पाठव ना. बघा बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस, अर्थातच रामदास कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गेली 25 वर्ष, गेली 30 वर्ष ज्यांनी आझाद मैदान तणानून सोडलं होतं तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि बघा एकाच संघामध्ये बाप आणि बेटा खेळताना आपल्याला बघायला मिळालं. आर्यन त्यांचा मुलगा आहे आणि एकाच संघामध्ये खेळताना आपण बघितलं. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. नक्कीच आज मला वाटतं कमीत कमी 25 वर्षांतर आज मला भेटलेत. नक्कीच आमची मुलाखत झाली तेव्हा सांगितलं, अरे यार तेव्हा तर खूप लहान होतास की BN क्रिकेट संघामध्ये खेळायचंच तेव्हा. रामदास कांबळेंसाठी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर तेजस मेंगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच रामदास सरांसाठी प्रमोद शिकवण यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ हो, क्या बात आहे. आज बर्थडे बॉय माघारी परततील. गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. ओहो पंच सुद्धा नाराज आहेत की पंच सुद्धा त्यांचे सुद्धा बोलतायत की मी आता तुमच्यासाठी विटेवर उभा राहतोय 2 हात कमरेवर ठेवून, कारण तुमची फलंदाजी बघण्याचा खरोखरच आज मला मान मिळणार होता, पण आज माघारी परतलेत. बघा प्रत्येकाचे दिवस असतात, कोण गाजवत असतात तर कोणी गाजवलेले असतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राहुल. 5 गडी माघारी परतलेत. स्वप्नील पवार यांच्याकडून 3 चेंडूमध्ये जर का 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वप्नील पवार यांच्याकडून. क्या बात आहे. आरोही वैष्णव 11चे फॅन खूप आहेत, कारण की ते कुठेतरी इथे धाव गती थांबली आहे. वेगवान चालला होता हा संघ, भन्नाट रफ्तारमध्ये कुठेतरी 11 धावांवर थांबवलाय. तो म्हणजेच रामवाडी या संघाची आले मैदानाच्या बाहेर BMW की ऑडी. मोठा फटका, लोअर फुल टॉस आहे. चेंडू राहुल स्वतःवर नाराज होतोय. यस की हा चेंडू मैदानाच्या बाहेर फिरकवायचा होता. हा अमित याच्यासाठी सुवर्ण संधी आहे की 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी मारले तरी स्वप्नील पवार साहेबांकडून 1500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. 12 व्हाईट बॉलचा इशारा. तिसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. धावसंख्या झाली आहे 13 मेरा 7 रहे आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू झाले ते 5. या षटकातील शेवटचा चेंडू बघा. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूमध्ये कमीत कमी 25 धावा तरी व्हायलाच पाहिजेत. स्टेट ड्राईव्ह स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजेच अमित पवार. नक्कीच आणखी एक षटक संपलंय. बघूया 3 षटक संपले. धावसंख्या 14. शेवटचा षटक आहे. स्वतःवर जबाबदारी. संघ मालक चालक बनून इथे तयार आहेत. हॅलो. स्वतःवर जबाबदारी, स्वतःवर जिम्मेदारी घेत आहेत ते म्हणजेच अमित पवार. बघूया शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच
चेतन गोंदाची मार्क वर येतोय चेतन. 2 चेंडूवर जर का 2 षटकार मारले तर स्वप्नील पवार यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. अमित साठी क्या बात आहे. अरे थडगे चल. आणि इथे मिळतील 2 धावा. क्या बात आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 16. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूवर 2 षटकार मारा आणि 2000 रुपयाचा पारितोषिक मिळवा स्वप्नील पवार साहेबांकडून. अमित साठी 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अमित साठी प्रफुल्ल धाडवे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अशा प्रकारे कॅचने इकडून मॅच सुटली आहे आणि ते जीवनदान मिळतोय अमित याला. नक्कीच अजूनही सुवर्ण संधी आहे. अमित यांनी 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर स्वप्नील दादा एकच वादा. स्वप्नील दादा यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आणि प्रफुल्ल धाडवे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ओहो सरपंच तो चल दिए. अब कौन लेगा गांव की जिम्मेदारी. अरे पैसे लावू नका रे बा, हे आवडून बाप रे बाप डोक्याला ताप. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अनिश. आणि अनिश साठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर 6000 रुपये. ओहो चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ओहो मेसफील्ड मिळतील 4 4 4. नशिबाचा चौकार. धाव संख्या झाली आहे 22. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर किती 3000. 2 चेंडूवर जर का 2 षटकार मारले तर पुन्हा एकदा मिळतील. ओहो 6 बिग बिग सिक्सर. एक बाकी आहे. किती मिळतील 3000 ना पक्का. चला स्वप्नील दादा यांच्या माध्यमातून 2 चेंडूवर जर का 2 षटकार मारले तर 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा चिपेच्या माध्यमातून हे पैसे नक्कीच त्या फलंदाजाला मिळतील. बघूया शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारणार का. 28 धावांपर्यंत मजल मारली आहे ते म्हणजेच आरोही वैष्णव इलेव्हन या संघाने. शेवटचा चेंडू आहे. बघूया हा चेंडू 3000 साठी असेल. ओहो क्या बात आहे. मला वाटतं नक्कीच अशा प्रकारे धाव संख्या झाली आहे 30. कोण बनेगा इस मॅच का हिरो. बघूया 24 चेंडू मध्ये रामवाडी बॉईज या संघाला विजयासाठी 31 धावांची गरज आहे. नक्कीच आमचे स्वप्नील दादा नक्कीच एक दानवीर आणि शूर व्यक्तिमत्व. प्रत्येक षटकारासाठी त्यांनी प्राइज लावलंय आणि त्यांचं गाव आताच आलेल्या माहितीनुसार बिलॉंग करतात खास कालिंजे आणि समुद्र किनारी असलेला हा निसर्गरम्य वातावरणामधलं गाव. त्याचं नाव आहे कालिंजे. नक्कीच बागमंडला असेल, श्रीवर्धन असेल, हरिहरेश्वर असेल, कालिंजे असेल, हे गाव समुद्र किनाऱ्याचे आणि नक्कीच आणि त्याच विभागातून बिलॉंग करतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत रामवाडीज या संघाने. राधाकृष्ण बॉईज रामवाडी. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. नक्कीच बघा या नारंगीच्या मैदानावर आपण बघतोय आमचे कॅमेरामॅन असतील, डीजे ऑपरेटर असतील, खास करून आमचे पंच असतील, कॉमेंटेटर असतील आणि खास मॅनेजमेंट कमिटी असतील. बघा आज सकाळी 7:30-8 वाजता आलेत पण अजूनही 12 तास होऊन गेले. मला वाटतं 13, 14, 15 तास झालेत तरी पण आज अजूनही टवटवीत तसेच आहेत. नक्कीच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. एकच वादा स्वप्नील दादा, स्वप्नील पवार यांच्या माध्यमातून जर का 3 चेंडूवर 3 विकेट गोलंदाजाने घेतले तर 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच युट्यूबर कोकणी हरेश यांच्याकडून जर का रामवाडी विन झाली तर त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. युट्यूबर कोकणी हरेश. स्ट्राईकवर आहे विघ्नेश, नॉन स्ट्राईकवर रोहित आणि गोलंदाजी मार्कवर नैनेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन. विघ्नेशाला माघारी परतावं लागेल. 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतली तर नैनेश याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 3000 रुपयाचा पारितोषिक. एकच वादा स्वप्नील दादा. जर का 3 चेंडूवर 3 विकेट घेतले तर मनीष रिकामे मॅन फ्रॉम वडगर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आहे नैनेश साठी. नक्कीच स्वप्नील दादा सांगतायत की यस की बघा हा आणि त्यांना विश्वास आहे आणि तिकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलतायत की यस नैना विकेट घेणार, नैना विकेट घेणार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चेतन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होते चेतन. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे चेतनसाठी. सुशील ठाकरे, सुशील टाकरे, सुशील टाकले यांच्याकडून, सॉरी ठाकरे नाहीत टाकले, सॉरी. चेतन चेंडू मारेल का टनाटन. नैनेश अप्रतिम क्षेत्ररक्षण एकाच धावेवर. ओहो 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. सुंदर असा क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते ते म्हणजे रोहित आणि चेतन यांच्या माध्यमातून. अप्रतिम अप्रतिम चेंडू. निर्धावची सांगता.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा घेण्यामध्ये पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत. नक्की पॉवर प्लेचे पहिल्या षटक आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार विकेट घेतलाय. गोल्डन चेंडू होता तो. नक्कीच धाव संख्येमध्ये 4 चेंडू झाले. 4 चेंडूमध्ये 4 धावा 1 विकेट. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी नयनेशच्या माध्यमातून बघायला मिळते. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत 5 धावा 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत ते म्हणजेच नयनेश आणि या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो काय चेंडू पिचिंग केलाय. लेग कटर टाकलेला चेंडू एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागेल. एक षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे 6. एक गडी बाद. तो अर्थातच रामाने बॉईज राधाकृष्ण बॉईज रामवाडी. आता गरज आहे ती अर्थातच 8 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये जर का 3 विकेट घेतलेत तर पुन्हा एकदा 3000 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नील पवार नक्की त्यांच्या नावाची चर्चा होते. गोलंदाजी मार्कवर येतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला तोच युवा गोलंदाज येतोय आर्यन. ओहो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ध्वस्त मस्त त्रिपला उद्ध्वस्त करतोय. नक्की सेलिब्रेशन बघा. बाप आणि बेटा एकाच संघामधून खेळतायत. बाप आणि बेटा रुबाब आहे दोघांचा या संघामध्ये मोठा. ध्वस्त मस्त त्रिपला उद्ध्वस्त. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा रोहित मला वाटतं गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बघा नक्कीच आर्यनसाठी सुवर्ण संधी असेल. 2 चेंडूमध्ये 2 आणखी विकेट घेतलेत तर 3000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. हा तेजस मेंगे याच्याकडून आर्यन याच्यासाठी जर का हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन बॅटर आदेश. हो काय चेंडू टाकलाय. भन्नाट वेग आहे या गोलंदाजांकडे. नक्कीच कारुण्य संघाचा हा युवा गोलंदाज आणि एक चांगली छाप सोडली आहे. सॉरी गालसुरे संघाचा युवा गोलंदाज आणि एक वेगळी छाप सोडली आहे. हो काय चेंडू टाकलाय. अप्रतिम भन्नाट वेग तेज तर्रार हा चेंडू बघायला मिळालाय आणि विकेट किपरच्या क्लोज मध्ये विसावतोय. निर्धावाची सांगता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण शेखरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. मॅन फ्रॉम धारवली. बघूया धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली 8. कोण कोणाची लावेल वाट. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत आर्यन यांनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच पुन्हा एकदा
हो, 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतंय. राधाकृष्ण बॉईज रामवाडी या संघाकडून धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 10. बघा हा चेंडू निर्णायक असेल. जर हा चेंडू जर का निर्धाव गेला तर मॅच अशी येईल की 12 चेंडू आणि 20 धावांची मला वाटतं गरज असेल. सॉरी, आता गरज आहे ती अर्थातच 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. पण हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. शेवटपर्यंत मॅच सोडायची नाहीये. नक्कीच दोन्ही संघांनी कमिटमेंट केलंय, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. कसम गंगा मैया की याद दिला देंगे बड़े भैया की, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. ओ हो. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. क्या बात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकं संपली. धावसंख्या झाली आहे 12. आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 19 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजे शेखर. जो चेंडू फिरवतो गरगर तोच आहे शेखर, धारवली संघाचा कणखर. शेखर यांनी जर का 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या तर स्वप्नील दादा पवार यांच्याकडून 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा की शेखर दादांनी सुवर्ण संधी दिली आहे प्रत्येक खेळाडूला की बाबा हायट्रिक घ्या आणि पारितोषिक मिळवा. मागच्या इनिंगमध्ये फलंदाजीसाठी त्यावेळी फलंदाज बॅटिंग करत होते अमितसाठी, तर त्यांनी सुवर्ण संधी होती की 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारा, 6000 रुपये मिळवा. क्या बात आहे. दोस्ती पक्की, खर्च अपना अपना. 12 चेंडू 19. चेतन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 धावांवर ते समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतील 2 धावा. चेतन आणि आदेश यांच्यावर जबाबदारी असेल. 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. ओहो, पकडो कॅचेस जीतो मॅचेस. अशा प्रकारे चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउट, अर्थातच आत्महत्या म्हणावी लागेल. माघारी परतवण्यामध्ये बघा इथे मॅच सोडायची नाहीये. शेवटचा चेंडू जिथपर्यंत पडत नाही काय घडतो हे कळत नाहीये. मॅच सोडायची नाहीये. पत्थरों से यारी है, अब हमारी बारी है. जीत की तयारी आहे आणि नक्कीच इकडून जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू 17. 3 चेंडूवर जर का 3 षटकार मारले तर 3500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणजे स्वप्नील दादा यांच्याकडून. प्रतीक स्ट्राइकवर आहे. आदेश व्हाईट बॉलचा इशारा. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा दिशाहीन गेंदबाजी आणि एक्स्ट्रा 1 रन. अशा प्रकारे मिळतील 2 धावा. आता मॅच आली आहे पूर्ण. 10 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची गरज आहे. रामवाडी की आरोई वैष्णव 11. वैष्णव 11 की रामवाडी. ओहो, परफेक्ट यॉर्कर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा मिळतील 2 धावा. क्या बात आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अर्थातच 12 धावांची. दोन चेंडू 2 6 1500 रुपयाचं पारितोषिक आहे.
अप्रतिम गोलंदाजी, क्या फाते, अति काही संकटात नाही आणि अशा प्रकारे माघारी परतावा लागेल. 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. काय झालं काय? बघूया. 8-12, 8-12, नक्कीच 12 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक राहिले ते फक्त आणि फक्त 8. कोण कोणाची लावेल वाट. आठ चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. अप्रतिम चेंडू, निर्धावाची सांगता. पुन्हा एकदा डॉट बॉल. दर्शननी 2 बॉल 2 6 मारल्यानंतर हर्षद माडी करून 500 दर्शन 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर हर्षद माडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. क्या बात आहे, टाळ्यांचा कडकडाट होते. बघूया अजूनही मॅच ऑन आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. बघा आरोई वैष्णवी 11 की रामवाडी. चला फास्ट. दर्शन यांनी 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर हर्षल माडिक याच्याकडून 500 रुपये आणि धनवेश पानवलकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. 3 विकेट जर घेतल्या तर स्वप्नील दादा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. चला फास्ट. बघा 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. आदेश नक्कीच आपल्या संघाला चांगला संदेश देतोय की काय. कोणत्याची मार्कवर नवीन गोलंदाज येतोय. प्रथम सर्वप्रथम नक्कीच सर्वप्रथम की आदेश. नक्कीच 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. हृदयाची ठोके फाडवणारी हे मॅच आहे. सेमीफायनल. जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल आणि जो हारेल त्याला तृतीय क्रमांकावर थांबावं लागेल. ओहो अप्रतिम चेंडू. प्रथम याने जर का ही मॅच जिंकून दिली तर तेजस मेंगे यांच्याकडून 500 रुपये आणि बंटी शिगवन याच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आणि 3 विकेट जर घेतल्या तर स्वप्नील दादा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया 5 चेंडू. शाबासीची थाप प्रथम याच्या खांद्यावर टाकतोय तो म्हणजेच शेखर. 5 चेंडू 11 धावा. मोठा फटका. स्ट्रोक ऑफ असलाय.
अशा प्रकारे विकेट. क्या बात है, यही तो है भाई क्रिकेट. चार चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अर्थातच 11 धावांची. बघा 24 चेंडू मध्ये मला वाटतं विजयासाठी फक्त आणि फक्त 30 की 31 धावांची गरज होती. बघा आता मॅच सिच्युएशन काय आहे. सिच्युएशन अशी आहे की 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. सर्वप्रथम गोलंदाजी करतोय अमित. शाबासकीचे थाप देतोय आणि सांगतोय कशा प्रकारे चेंडू टाकायचे. नवीन फलंदाज भाविक मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. भाविक मॅन फ्रॉम रामवाडी. नक्कीच इथे टेन्शन 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 वाढले. चार चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. भाविक लेफ्ट स्ट्रायकर किलर द मिलर डेंजरस बॅटर मॅन फ्रॉम रामवाडी. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी, काय फलंदाजी, कोण जिंकेल कोण हारेल, कोण फायनलचा दावेदार ठरेल या 4 चेंडूवर नक्कीच कळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 चौकार. तीन चेंडू. पुन्हा एकदा 7 धावांची गरज आहे. मला वाटतं चौथी मॅच अशी आली आहे की 3 चेंडू 2 चेंडू 7 3 चेंडू 7 ही चौथी मॅच आपल्याला बघायला मिळते आजच्या दिवसातली. प्रथम यांनी जर मॅच जिंकून दिली तर भावेश शिगवन खास दुबईवरून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ही जर मॅच जिंकून दिली तर, आणि जर का मॅच जिंकून दिली तर 4000 रुपयाचा पारितोषिक. एकच वादा सागर दादा. बॉलर साठी क्या बात आहे. तीन चेंडू. तीन चेंडू आणि बघूया अजूनही 7 धावांची गरज आहे. क्या बात है, ऊपर वाले की दुआ है, 7 है. किसकी चलेगी यहाँ पर बात है, ये आज की तो रात है. बस यही तो बात है. पत्थरों से यारी है, अब हमारी बारी है, जीत की तैयारी है. बघूया 3 चेंडू 7 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा. ओहो, टाइमिंग प्रॉपर. हवाई पर बेग 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 सिक्सर. जब जब टीम के ऊपर संकट आया है, संकट मोचक बनकर यहाँ पर भाविक छाया है. 2 चेंडू मध्ये बघा क्रिकेट आहे कशा प्रकारे गेम कधी फिरतो. मी म्हणून सांगत असतो की ओहो सेल्फी, भाविकची सेल्फी घेतोय. एक यादगार सेल्फी. क्या बात है. अप्रतिम अप्रतिम फलंदाजी. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 2 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. बघूया आता काय फलंदाज आहे, काय फलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी संकट मोचक बनतोय तो म्हणजेच भाविक. नक्कीच या 2 चेंडूवर गेम बदललाय. नक्कीच गेम चेंजर ठरलाय तो अर्थातच
भाविक 2 चेंडू एका धावेची गरज आहे. नक्कीच काय होईल काय नाही होईल, काय होईल काय नाही होईल बघूया. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 2 चेंडू एक धावेची गरज आहे. ऋतुयाची ठोके वाढवणारी हे मैच है. पत्थरों से आ रही है, अब हमारी बारी है. नक्कीच पूरे मैदान में संकट आया है. हर किसी को अपना माता पिता और भगवान याद आया हुआ है. रिव्यू थर्ड अंपायर रेफर केलंय. तिसरी आग की यहाँ पर मदत ली जाएगी. हृदयाची ठोके वाढवणारा हा चेंडू बघूया काय आहे डिसिजन. चला थर्ड अंपायर रेफर केलेत. आले थर्ड अंपायर येत आहेत, पंच येत आहेत. मध्येच कोणी काय बोलायचं नाहीये. नॉट आउट. अशा प्रकारे रामवाडी हा संघ विजयी झालेला आहे. ओहो क्या बात आहे. फायनल मध्ये दाखल झालाय राधाकृष्ण बॉईज रामवाडी. प्रतीक 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 नक्कीच या मॅचचा गेम चेंजर बनलाय तो म्हणजेच प्रतीक. सॉरी भाविक. हॅलो हॅलो भाविक भाविक यांनी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. भाविक मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच कोण आहे सर? भाविक मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी भाविक यांनी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय भाविक यांनी. मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय रामवाडी. हॅलो भाविक.